तुम्ही तुमच्या बाळासोबत रोज गर्भसंवाद का केला पाहिजे? सांगते. पण त्याआधी माझं आजचं मॉर्निंग रुटीन शेअर करते. सकाळी गर्भसंस्कारचा क्लास अटेंड करून सोक ड्रायफ्रुट्स खाल्ले आणि मी माझा 1 तासाचा वॉक करायला टेरेसवर गेले. यामध्ये मी प्रत्येक 20 मिनिटानंतर ब्रेक घेते आणि असे छोटे-छोटे एक्सरसाइज करते. सकाळी आता छान थंडी पडायला लागली तर कोवळ्या उन्हात छान वाटतं आणि मग दिवसभर कंटाळाही येत नाही. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आज एग ऑमलेट खाल्लं. आजचा लंच मम्मी-पप्पा घेऊन आले होते. बरंच काही बनवलं होतं मम्मीने. मग सगळ्यांसोबत जेवण केलं. आज बेबी मूव्हमेंट्स नेहमीपेक्षा कमी जाणवत होत्या. तर मी शांत बसून बाळासोबत बोलले. आपलं बाळ आपली प्रत्येक गोष्ट ऐकत असते. गर्भसंवाद केल्यामुळे बाळाचा आणि आपला इमोशनल बॉन्ड अजून घट्ट होतो. 6 महिन्यानंतर बाळ बाहेरील आवाजांना ऐकत असते. गर्भसंवादामुळे बाळाच्या विकासाला चालना मिळते आणि बाळ कॉन्फिडंट बनतं आणि जन्मल्यानंतर बाळाशी संवाद करणे सुद्धा सोपं होतं. जर तुम्हाला गर्भसंवाद कसा केला पाहिजे, काय बोललं पाहिजे हे डिटेलमध्ये हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.